मी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीमध्येच राहणार आहे. त्या पार्टीवर सक्रिय काम करणारच आहे. थोड्या दिवसासाठी माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे मी थांबत आहे या ठिकाणी. नाही नाही नाही, महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षांना जाहीर केले की मला. नाही ना, त्यांनी जाहीर केलं पत्र. म्हणजे काय आहे, त्यांनी स्वतः सांगितले, एखादा कोणी पत्रकार विचारलं तर मला सांगा, मी त्यांना उत्तर देतो. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मला की तरी उत्तर करायची गरज नाही, मी एकदा सांगितलं विषय संपला म्हणून सांगितलं. आता येईल ते पत्र, येणार आहे, पत्र येणार आहे. हा. हा. नाराज नाही, नाराज नाही. फारुखभाई शाब्दी माझ्या बरोबर आहेत, इम्तियाज जलील साहेब माझ्या बरोबर आहेत, माझे सदर बॅरिस्टर असुद्दीन साहेब माझ्या बरोबर आहे, आमच्या या भागाचे प्रभारी अनवर सादात साहेब माझ्या बरोबर आहेत, आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझ्या बरोबर आहेत. माझ्या व्यक्तिगत अडचणीमुळे जरा मी थांबत आहे. कोणी नाराज नाही, आम्ही सगळे एकत्रच आहे. तर सक्रिय होण्यापासून थांबत, माझ्या घरच्या अडचणीमुळे मी माझ्या व्यक्तीच कामावर थांबत नाही. असं अनेक घरात आहे साहेब, असं माझं एकटंच घरात नाहीत. मोठे, आता मी छोटासा कार्यकर्ता आहे, मोहिते पाटील असो, आणि इथेच आपल्याकडे एक साधारण नगरसेवक लहू गायकवाड म्हणून एक आहे आपल्याकडे, त्यांच्या घरात पण 2 आहेत. असे खूप ठिकाणी आहे असे. पण फिरदौस पटेल मॅडमचं त्यांचं व्यक्तिगत राजकारण, त्यांचं काँग्रेसवर प्रेम आहे, त्यांचं प्रेम ताईवर आहे. नाही, ऐकून घ्या. इम्तियाज जलील साहेब सोलापुरात ज्यावेळी आलते, त्यावेळी आमचं बोलणं झालं की शौकतभाई, तुम्हाला आम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष करणार आहे. महापालिकेत किती नगरसेवक आणू शकतो तुम्ही? 20 ते 22 आणू शकतो साहेब म्हणलं आम्ही. नक्की का? हा नक्की. मग त्यावेळी माझं नाव डिक्लेअर करताना अध्यक्षपदावर त्याने स्वतः इम्तियाज जलील साहेबांनी, शौकतभाई तुम्ही किती नगरसेवक आणणार? मी म्हणलो 22. तेव्हाच तुम्ही 20 सांगितले, 20 सांगितले, तर 2 वाढले, 22 झाले. अभिनंदन तुमचे म्हणले. 22 नगरसेवक निवडून आणून औरंगाबादला याचं म्हणले मला. घेऊन त्यांना सांगितलं औरंगाबादला यायचं आणि तुमच्यावर जबाबदारी देत आहे. यासाठी फारुखभाई शाब्दी, मी स्वतः, आम्ही दोघं बसूनच सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक लढवणार. ठरलं काय माहिती आहे का, फारुखभाई शाब्दी शहराचे अध्यक्ष असो या जिल्ह्याचे, शौकत पठाण जिल्ह्याचे असो शहराचे असो, आम्ही दोघं एकच आहेत आणि दोघं एकत्र काम करावं. काही नाराजी नाही दोघांची. नाही नाही नाही, तसं काही नाही. मी मध्यस्थी इत्तेहादुल मुस्लिम प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रेम करतो आणि ते कार्यकर्ते पण माझ्यावर प्रेम करतात. ते सगळे माझ्या बरोबर आहेत. नाही, तसं काय नाही आहे. असं कुठलाही काय नाही, वाद नाही, काय नाही. सगळे मी एकत्रच आहे. तात्पुरता थोडं थांबत आहे मी. तसं काय नाही, उलट काय इमाम चांगला वेळ वैयक्तिक म्हणजे मला काँग्रेसमध्ये दबावमध्ये होतो मी. इथं मला स्वतंत्र आहे, मला इथं बोलण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ आहे. बघा, समविचार जे पक्ष आहेत, सगळे पक्ष जाती धर्माला घेऊन जाणारे पक्ष जे आहेत, त्यांच्याशी मी युती करण्यास तयार आहेत. पण काँग्रेसचा प्रश्न जे येतो, मी मागच्या वेळी पण सांगे, सन्मानपूर्वक वागणूक आम्हाला जर दिली तर आम्ही त्यांच्या बरोबर राहणार आहोत. आता तुम्हीच तर कुणीतरी लाभ द्यायचा आता. हा, तसं काय पण नाही आहे. त्यांच्या मनात आहे मी, डोक्यात पण नाही, नजरेत पण नाही, त्यांच्या मनात मी आहे आणि त्यांच्या मनात मी राहणार आहे. हा,
हो बरोबर आहे की काय तर सुधारणा होईल. काय झालं नेमकं 97% समाज मुस्लिम समाज काँग्रेसपासून दुरावलेला होता. लोकसभेत त्यांच्या बरोबर होतं, महाराष्ट्राभर असो देशभर असो. आणि सोलापूर शहरात तर असं झालं सध्या तरी, बाकीचं मी शहरापुरतं बोलतो आणि जिल्ह्यापुरतं बोलतो. या शहरातील खासदारांनी ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने नागरिकाला बोलतात, त्यांचं जरा ह्याच्यामुळे जे आहे ना समाज, आता तुम्हाला स्पष्ट बोलतो का लपवत नाही, ज्यावेळी खासदार निवडून आल्यावर सगळ्या समाजाचं अभिनंदन केले, त्यांचं स्वागत केले आणि सगळ्याला जेवण सुद्धा दिले त्यांनी. बघा तुम्ही, पद्मशाली समाज असतो लक्ष्मी मंदिराच्या मागं, इतर समाज मराठा समाज तिकडं, असं वेगळं त्यांनी स्वागत केले आणि त्यांचं अभिनंदन केले. मुस्लिम समाजालाच अभिनंदन केलं नाही त्यांनी. त्यामुळे समाज नाराज होऊन जे आहे ना काँग्रेसच्या मागून जरा एम कडे आलेले आहेत. मी जे थांबतो माझ्या वैयक्तिक प्रॉब्लेम थांबत आहे, परंतु सन्मानाची वागणूक त्यांना आता 6 महिन्यामध्ये कळलं ना बाबा समाज दूर गेला आमच्या पक्षापासून तर काय होतं. सध्या परिस्थिती आपण पत्रकारिता करत असतो, पत्रकार हो 100% मिळते मला. सर्व कार्यकर्ते माझ्याशी आहेत आणि अध्यक्ष माझ्या बाजूशी आहेत, सगळे माझ्या बरोबर आहेत. नाही मी सगळ्याला फोन केले, ऐकून तरी घ्या, मी कुणालाच बोलून नाही, पण त्यांना माझ्या बरोबर कशाला घेऊ. मी सक्रिय जर थांबत आहे, माझ्या पक्षात जे आहे पक्षात सक्रिय राहणार आहे मी. हो सोलापूर जिल्ह्याचे कार्यक्रम जाहीर करायचं होतं, अजून काही नावं जरा फेरबदल होत आहे. काय तालुक्यातून लोकांचा फोन येत आहे बाबा याला अध्यक्ष करू नका, आमचं करा आम्हाला करा. मी दौरा करत आहे, प्रत्येक दौऱ्यात जाऊन विचारणा केली, काही ठिकाणी एखाद्या नावाला विरोध करत आहेत. त्यामुळे असं ठरवलं की मी सगळ्याच एकत्रित करून सगळ्याची मिटिंग लावून त्या मेळाव्यात त्यांना पदाधिकारी जाहीर करून करायचं ठरलं माझं. थोडे दिवस अलिप्त राहणार, थोडे दिवस त्यानंतर सक्रिय होणार पक्षात. होणार की नाही, कोणाचा दबाव नाही, काय नाही. मायाला भिंगरी पासून सोलापूर जिल्हा पिटून काढणार म्हणून तुम्ही साईडला होता आणि आज तुम्हीच म्हणता मी थोडा थांबतो, याचा अर्थ तुम्ही फारुख साहेबला अप्रत्यक्ष विरोध करता असा अर्थ. नाही नाही नाही, तसं काय नाही. मी ऑल इंडिया मजलिस इत्यादुल मुस्लिमींचा एक कार्यकर्ता, एक शिपाई म्हणून ऑल इंडिया मध्ये इत्यादुल मुस्लिममध्येच काम करणार आहे. तसं काय नाही, काय नाही, काय नाही. मी पक्षातच राहणार आहे, थोड्याच अलिप्त राहणार आहे, बस एवढं. हा काही दिवस आहे, वर्ष, मग त्यासाठी दिवस सांगालो साहेब मी. नाही नाही, जबाबदारी काय आहे, आम्ही दोघं मिळूनच करणार आहोत. तसं काही नाही हो, माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी जर अलिप्त राहत आहे. माझ्या घरची फॅमिली पूर्ण हजला गेलेली आहेत, उमराला गेलेले आहेत, त्यामुळे जरा मी त्या कामात पर्यंत जरा व्यक्ती जरा हे आहे माझा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी म्हणजे थांबत आहे जरा. आम्ही दोघं मिळूनच करणार, दोघांच्या नेतृत्वामध्ये होणार. अहो आम्ही एकत्रच आहे भाई, मी राहणार शहरातलाच आहे, शहरातली जास्त मला माहिती आहे, ग्रामीणची माहिती मला काहीच नाही. पण पक्षात असं काय होऊ नये म्हणून ना दोघांना वाटून दिलेले आहेत. आणि जबरदस्तीचं नाही, स्वतः फारुख साहेबनीच मला जिल्ह्याचा केलं. आणि कुठल्याही जर कुणाला पक्षात घ्यायचं असेल, पद द्यायचं असेल तर लगेच लेटर जारी केला जातो. पदाधिकारी जाहीर केले, प्रत्येकाला तात्काळ लगेच लेटर देण्यात आलं. तुम्हाला लेटर देण्यात येत नाही याचा अर्थ काय होतोय? तसं काही पण नाही आहे, लेटर मला येईल, लेटरचा काय प्रश्न नाही. या पक्षात लेटरची परंपरा वगैरे काय नाही,
स्वतः फारुख शाह आतापर्यंत लेटर मिळालं नाही. असं कसं बोलता हा, येईल? 11 तालुके माझ्या अखत्यारीत येतात. मी मंगळवेढ्याला गेलो, बोर्डला गेलो ना, कशाला खोटं बोलू, खोटं कशाला बोलायचं, बोलायचं कशाला खोटं, ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणीच बोलणार आहे. सांगोल्याला गेलो, अक्कलकोटला गेलो. हा हा, थोडा तास थांबणार होता, थोडा दिवस हो. हा, नाही, सगळ्या नाही मिळेल.